आजी, हा तुमच्या गावात कोण उभा राहिलंय? दादा लवटे कोणाला मतदान देणार आहे? त्यांनाच देणार का बरं दादा लवटेल मतदान द्यायचं? का बरं म्हणजे गोरगरिबाच्या मागे उभा राहते बर काय झालं तर येते ती पळून बरं नसलं असलं गाड्या गोरं घेऊन नेते ती गोरगरिबाच्या मागे उभा राहते ती का बरं म्हणजे आणि बाकीची म्हणते ती दादा लवटे काय काम करत नाही, काम कसं करत नसतो दादा लवटे छान आहे काम करतो आणि जर निवडून आल्यावर पुन्हा बदलला तर नाही चुकूनच बदलणार नाही तर तसं कशावरनं तुम्ही म्हणताय? कशावर म्हणजे आम्हाला गॅरंटीच आहे होती ही कधीच बदलणार नाही. कधीच बदलणार नाही अहो ती लय मोठा झाल्यावर पुन्हा बदलल घे. नाही कधीच बदलणार नाही कधी का? आता आम्ही किती वर्ष इथे एकाच गावात आहे गोवा बर आमचं पळून येणार काटा मोडू द्या आम्हाला बर पळून येणार लगेच आजी चला कुठे गेलाय तुमचा मुलगा नसला चला गाडी आणणार आम्हाला नेणार धावणार पोराच्या मागं उभा राहणार आमच्या मागं उभा राहणार बर हा, म्हणून त्याला मतदान द्यायचं का? त्याला मतदान दे आणि दुसरीने घरी आणून काय तुम्हाला पैसे बिशी काय दिलं, काय आम्हाला पैशाची गरजच नाही हो. तुम्हाला दवाखान्यात नेतो काय म्हणलं काय नाही तसलं काय नाही त्यालाच आम्ही द्यायला दादा लवटेलाच. दादा लवकर पैशाची आम्हाला गरजच नाही काय करायचं आम्हाला पैसे त्यांनी पैसे दिले म्हणून काय हे असतंय काय पैसे ती म्हणली म्हणजे आम्ही तुम्हाला उद्यापासून सगळं बघतो हे म्हणली. अहो काय सकट नाही त्याला आम्ही सोडणारच नाही तर काय करायचं कोणी बघू नाही तर ना बघू म्हणजे दादा लवटे मागं थांबणार. हा दादा लवटे माझं थांबणार